तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घरात मोठी गर्दी होणार। तर तुमच्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात तुम्हाला सांगते काळजाचा ठोका चुकवणारा आणि तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी एक अत्यंत अकल्पनीय घटना येत्या काही दिवसात घडणार आहे। तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही अनाकलनीय माणसे दस्तक देतील ज्यांचा चेहरा पाहताच तुमचे डोळे पांढरे होतील। आणि हा केवळ एक साधा योगायोग नसून ब्रह्मांडातून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली, वेळेच्या मर्यादेत बांधलेला आणि तितकाच रहस्यमय संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका मोठ्या रहस्याशी जोडलेला आहे। तुम्हाला सांगते, तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षभरापासून ज्या भयंकर मानसिक छळाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात, तो आता एका भयानक वळणावर येऊन थांबला आहे। रक्ताचे पाणी करूनही जेव्हा कष्टाचे फळ मिळत नाही आणि नशिबाची साथ सुटते, तेव्हा माणूस ज्या हताशाच्या गर्दीतून जातो, तिथून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी कालचक्राचे आता एक अत्यंत उग्र रूप धारण केले आहे। त्या अदृश्य दैवी शक्तीने तुमच्या शत्रूंचा हिशोब पूर्ण केला असून तुमच्या संपूर्ण परिस्थितीला एक अनपेक्षित आणि थरारक कलाटणी मिळणारी नक्कीच आहे। दैवी ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार या संपूर्ण घडामोडींच्या मागे ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ, डोळे दिपवणारी आणि तितकीच रहस्यमय युती आता कारणीभूत ठरणार आहे। तुम्हाला सांगते, तुमच्या राशीमध्ये होणारी ही ग्रहांची चाल आणि नक्षत्र बदल तुमच्या आत्मविश्वासाला एक अशा शिखरावर घेऊन जाणार आहे, जिथे तुमची जुनी नकारात्मक भीती एका झटक्यात आता नष्ट होईल। येणारे दिवस हे तुमच्यासाठी साधेसुधे नसून, तुम्हाला सांगते, कालचक्राच्या गणनेनुसार आता ग्रहांची अशी महास्थिती बनत आहे, जी तुमच्या नशिबात फक्त एकदाच येते आणि ती संपूर्ण जग पाहते। कालचक्राचे पाय फिरले असून येत्या काही दिवसात आता उलटी गिनती सुरू होणार आहे। या दिवसांच्या एका विशिष्ट आणि शांत रात्री तुमच्या मोबाईलवर, तुम्हाला सांगते, किंवा प्रत्यक्ष दारावर एक असा अत्यंत गुप्त आणि थरारक शुभ समाचार तुम्हाला आता मिळणार आहे, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल। पण ती केवळ आनंदाचीच असेल। नोकरी, व्यवसाय किंवा कुटुंबाशी जोडलेली एखादी अत्यंत गुप्त इच्छा, जी तुम्ही कोणालाही सांगितली नव्हती, ती अचानक आता तुम्हाला पूर्ण होताना दिसेल। आणि नशिबाचा हा अचानक बदलणारा वेळ पाहून तुमचे हितशत्रू नक्कीच ते थक्क झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या सुवर्ण संधीची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात आणि जिच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस रडलात, ती संधी कोणतीही पूर्वकल्पना न देता आता अचानक तुमच्या समोर उभी राहणार आहे। हे दिवस तुमच्यासाठी केवळ प्रगतीचे नसून तुमच्या कष्टाचे फळ ओरबाडून घेणाऱ्यांना आणि तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची चेष्टा करणाऱ्यांना एक सनसनीत उत्तर असणार आहे। जेव्हा अचानक एखाद्याचे नशीब पालटते, तेव्हा आजूबाजूचे वातावरण आणि लोकांचे चेहरे कसे भयानक बदलून जातात, हा थरारक अनुभव तुम्हाला लवकरच येईल। परंतु तुम्हाला सांगते, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी फक्त तुम्हा सर्वांना एकच विनंती करेन, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर नक्कीच पोहोचेल। तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते, तुमच्या प्रगतीमध्ये तुमच्या घरातील स्त्रीशी किंवा तुमच्या वैवाहिक आयुष्याची भूमिका नेहमीच सर्वात मोठी राहिलेली आहे। अनेकदा तुमच्या स्वतःच्या कुंडलीतील दोषापेक्षा तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर किंवा जवळच्याच एखाद्या व्यक्तीचा एखादा गुप्त दोष किंवा मत्सर तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळवून ठेवत असतो। परंतु या दिवसांमध्ये तो त्या नात्यांमधील दोष किंवा एखादा कोणी तुमच्यासाठी वाईट नजर लावलेली असेल, तर ती पूर्णपणे, तुम्हाला सांगते, आता ती जळून खाक होणार आहे आणि तुमच्या घरात पुन्हा एकदा सुख शांतीचे, अफाट संपत्तीचे साम्राज्य निर्माण होणार आहे। तर माझी प्रिय मंडळींनो, तुम्ही जन्मापासूनच अत्यंत आकर्षक, स्वाभिमानी आणि मनात कितीही दुःख असले तरी चेहऱ्यावर हसू ठेवणारे आहात। तुमच्या या दैवी स्वभावामुळे आणि तुमच्या राशीच्या शुभ ग्रहांच्या स्थितीच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसात लोकांचे तुमच्यावरील आकर्षण कमालीचे वाढणार आहे।
लोक तुमच्या शब्दाला राजआज्ञा मानतील आणि तुमची एक छोटीशी भेट किंवा सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षितपणे गर्दी करू लागतील. परंतु सर्वात मोठे आणि थरारक रहस्य इथेच दडलेले आहे, जे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा विचार करूनच येत नसतो. या गर्दीत काही चेहरे मुखवटे घालून येतील. काही लोक तुमच्या वाढत्या प्रभावाने आणि बदलत्या नशिबाने आतून प्रचंड जळफाट अनुभवत असून त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा पडाव करण्याची तीव्र आणि भयानक इच्छा गुदमरत असते, हे विसरू नका. त्यामुळे तुमच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरेल. जेव्हा हे लोक तुमच्या घरात येतील तेव्हा त्यांच्यातील एक विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल किंवा तुमच्या मुख्य दारावर अचानक काही वेगळे संकेत मिळतील. हे संकेत दिसताच समजून जा की विश्वाने तुमच्यासाठी कुबेराचे दार उघडले आहेत. पण त्याचवेळी तुमची सरळता हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनवून तुम्हाला संपवण्याचा कट रचला जात आहे. तर माझ्या प्रिय मंडळींनो, इथेच तुम्हाला सर्वात मोठी सावधानता बाळगायची आहे, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला हर्षावरून फरशावर आणू शकते आणि राजाचा रंक करू शकते. तुम्ही भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना त्यांच्यासमोर तिजोरीच्या चाव्यांसारखे तुम्ही उघड्या करतात. म्हणून जर ब्रह्मांड आता तुम्हाला चेतावणी देत आहे, येत्या काळात तुमच्या योजना, आर्थिक बाबी आणि खाजगी गोष्टींवर पूर्णपणे मौन धारण करणे तुमच्यासाठी योग्य राहील, अन्यथा मोठे नुकसान तुम्हाला सोसावे लागेल. आर्थिक आघाडीवरती हा काळ अत्यंत सकारात्मक आणि चमत्कारिक बदल घेऊन येणार आहे. तुमचा संपूर्ण बँक बॅलन्स आता बदलावून टाकेल. अनेक दिवसांपासून बुडालेले, अडकलेले, कोणीतरी मुद्दामून बुडवलेले पैसे अचानक अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येतील. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त डील फायनल होईल जी त्यामुळे तुमची तिजोरी पैशाने नक्कीच भरून टाकेल आणि तुमचे नशीब पालटवून टाकेल. हा धनलाभ आयुष्याला एक नवीन आर्थिक स्थैर्य देणारा नक्कीच असणार आहे. परंतु लक्षात ठेवा, धनलाभाची वाच्यता चुकूनही दुसऱ्या कोणाकडे करू नका. अगदी स्वतःच्या सावलीलाही सांगू नका. जर तुम्ही तुमच्या आगामी योजनांची आणि आर्थिक व्यवहारांची माहिती चुकीच्या व्यक्तीला दिली तर तुमची फसवणूक होण्याची नक्कीच शक्यता आहे. काही स्वार्थी लोक तुमच्या सरळ आणि निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुम्हाला मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढण्याचा आणि कंगाल करण्याचा कट रचत आहे. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूक करण्यापूर्वी डोळे कान उघडे ठेवा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. ब्रह्मांड तुमचे नशीब बदलवणार आहे, तेव्हा थेट चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त आणि अद्भुत संकेत पाहायला मिळतील. त्यातील सर्वात पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक तुम्हाला अतिशय प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेले वाटत असेल तर समजून जा की तुमच्यावर दैवी शक्तीचा आणि न्यायदेवतेची कृपा झालेली आहे. हा काळ तुमच्या सुप्त शक्ती जागृत करण्याचा पूर्वसंकेत आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नांशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याच्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि नंतर पश्चाताप करतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरे गाय, देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदीने तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत असतील तर तुमच्या पितृदोषातून मुक्ती मिळवण्याचा हा संकेत आहे. याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य दारावर अचानक एखादं सुंदर पाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली तर समजून जा, तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीची पावलं पडणार आहेत. तिसरा आणि शेवटचा सर्वात मोठा शक्तिशाली संकेत म्हणजे तुमच्या स्वभावात आणि विचारांमध्ये होणार आहे अचानक बदल होणार आहेत आणि माणसाचा वाईट काळ जेव्हा संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील राग, चिडचिड व इतरांबद्दलची नकारात्मकता गळून पडते आणि मन अत्यंत शांत आणि आशावादी बनू लागते. एवढेच नाही तर त्या जुन्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुमच्या कठीण काळात तुम्हाला एकटे सोडले होते, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. तुमची प्रगती जेव्हा रॉकेटच्या वेगाने वाढू लागेल तेव्हा तुमचे छुपे विरोधक आणि पाठीत खंजीर खोपसणारे लोक पुन्हा एकदा सक्रिय व्हायला सुरुवात करतील, हे विसरू नका. तुमच्या पाठीमागे चुकीच्या अफवा तुमच्याबद्दल पसरवल्या जातील. तुमच्या मानसिक छळ करून तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, जेणेकरून तुम्ही पुन्हा अपयशी व्हाल.
परंतु ज्याच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड विधाता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद उभा असतो त्याचे जगात कोणीही वाकडे करू शकत नाही. आणि हा विश्वास तुम्ही नेहमी मनात घट्ट ठेवा. या सर्व नकारात्मकतेवर, जळफपाटावर आणि शत्रूंच्या चालीवर मात करण्यासाठी तुम्हाला सांगते एक सोपा महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूंचे नक्कीच कंबरडे मोडून टाकेल. तर काय करायचे आहे? रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून स्मरण करायचे आहे. शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पांढरे अन्न किंवा साखर दान करायचे आहे. आणि मनोभावे तुम्हाला सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. हा जप तुम्ही रोज करा, 11 वेळा करा, 21 वेळा करा, 51 वेळा करा. हा उपाय तुमच्या भोवती एक असे दिव्य कवच निर्माण करेल, ज्याला भेदून शत्रूला कधीच शक्य होणार नाही. येत्या शेवटच्या आठवड्यात अत्यंत मोठे रहस्य हेच आहे की ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आत्तापर्यंत अपयश समजत होतात, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी राजयोग बनणार आहे. स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी तुम्हाला सांगते, तुमच्या स्वतःच्या नशिबावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आणि स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, माता लक्ष्मी की जय, जय विष्णू भगवान की जय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तुम्हाला सांगते. नक्कीच या सर्वांचा जप नक्कीच करा, त्यांचं नामस्मरण नक्कीच करा. यांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव राहो हीच मी त्यांच्या चरणी नक्कीच प्रार्थना करते. आजची माहिती आपल्या मनाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. धन्यवाद.